गाईज, वेलकम टू रवीना कांबळे ब्लॉग्स। तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल। तर खूप दिवसानंतर मी हा ब्लॉग चालू करते, कारण आज मी चालले आहे माझ्या आत्याला भेटायला। तर खूप दिवसांपासून नाही, खूप वर्ष झाले माझ्या आत्या मला बोलायची, रवीना ये ना ग कधीतरी घरी, ये। मी हो बोलायची, पण कधी तो योग आलाच नाही। फायनली आज तो दिवस आलेला आहे। मी माझ्या आत्याच्या घरी जात आहे आत्याला भेटायला। आणि तर चला, मी विचार केला तुम्हाला सुद्धा मी हा क्षण दाखवावा की बघा मी चालले वगैरे वगैरे। तर चला, तुम्ही सुद्धा माझा व्लॉग बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर आता मी रेडी वगैरे होईल, थोडंसं काहीतरी खाईन, कारण 1-1.5 घंट्याचा हा प्रवास आहे। आणि मग मी जाईल आत्याकडे, मग तुम्हाला दाखवते मी पूर्ण व्लॉग बघा। तर चला, आता मी जेवण वगैरे करून घेते, रेडी वगैरे होते, मग तुम्हाला भेटते। तर गाईज, आता मी रेडी वगैरे झाली, जेवण वगैरे केलं, तर चला आता मी निघते जायला, खूप लेट झालाय। तर चला, तुम्हाला भेटते रस्त्यामध्ये, मी चालले, बाय। खूप असा लेट झालाय मला। आता माझी दुसरी आत्या वाट बघत थांबले माझी। चला, मी हे बघा असं काम चालू आहे, रस्ता खराब आहे। तर ना, आता मी माझ्या दुसऱ्या आत्याच्या घरी आलेली आहे। तर इथून ह्या दोन्ही आत्या आणि आम्ही निघणार, आणि हा आरुष सुद्धा। तर चला, तुम्हाला दाखवते, बघा आता तुम्ही पुढे। आता आम्ही निघालोय, गाडीचा वेट करतोय। माझ्या भावाने बुक केली ओला, ज्याच्या घरी चाललोय त्यानेच। तर अजून काय आली नाही, बघू शकता। आरुष हाय कर गाईजला, बोल ना, बोल, आम्ही आजीकडे चाललो। तर बघा, ह्या आत्या आहेत, एक आत्या पुढे बसली आहे, हा आरुष इथे। आम्हाला निघायचं होतं 2:30ला, आणि आता वाजलेत किती, 5:13 झालेत। आम्ही आत्ता एवढा उशिरा निघालोय, होतच नाही टायमावर, काय करायचं आता, यायला किती लेट होईल काय माहिती। इथून बदली गेल्या कुठे। गाडीमध्ये आम्ही बसलो, ऐरोलीच्या थोडंसंच पुढे आलो, तर गाडीची हवाच गेली, गाडी पंक्चर झाली। तर आता गाडीवाला ते बनवतोय, आता अशाच प्रकारे आम्ही त्याचं थांबलोय बघा। आधीच एवढा लेट झालाय आम्हाला जायला, आणि त्यात अजून हे असं, काय करायचं। आम्ही पोहोचलो, 2च मिनिटात गेले, 2 मिनिटात आता पोहोचणार आम्ही लोकेशनवर। काय करू, खूप थकलो बाबा बसून गाडीमध्ये, एवढी झोप आले ना, काय सांगू। आईच आता आम्ही आलोय आत्याकडे, मी हळू बोलते, बघा तुम्ही आत्याला, काय माहिती आहे की जागे की झोपले की काय माहिती। बघा गाईज, आता आत्या चहा बनवताय इथे, जेवण वगैरे, हे बघा माझी आत्या। तुम्हाला कसं वाटतं मी आले तर ते सांगा। खूप छान वाटतं, खूप छान वाटतं। तुम्ही कधीपासून, किती वर्ष झाले मला बोलवत होता? झाले 10 वर्ष तरी। कॉलनीमधून 10 वर्ष नाही हो, कॉलनी पासून बोलवत, 10 वर्ष नाही झाले, एकदा पण नाही। कॉलनीमध्ये मी आलेली, मला वाटतं इकडे आल्यापासून मी 2 ह्या लोकांना बोलले, पण 2 नाही। इथे कधी आलात तुम्ही? आम्हाला झाले 2 वर्ष, 5 वर्ष झाले। 5 वर्ष, बरोबर 5 वर्ष झालं इकडं आत्या बोलायच्या, रवी नाही प्लीज मला नको, नाही। सर आता आम्ही चाललोय खाली, थोडं व्हिडिओज वगैरे बघू। काय बोलतोय आरुष, काय करतोय? बघा आरुष कसे आजीचे काम ऐकतोय। पडशील। आम्ही निघालो आमच्या घरी जायला, निघालोय आम्ही आता। तर चला, घरी गेल्यावरती भेटू। खूप मस्त वाटलं इकडे येऊन।
ट्रॅफिक आहे खूप, बघू शकतो. नाही बेटा, कधी घरी येईल, कधी घरी जाऊन झोपू. बघू शकता आता घरी आली मी, खूप दम लागला. दिवाळी झाली पण अजून काही लाइटिंग काढलीच नाही. ऐक सॉरी देवा. हा आले बाई देवा. आली घरी आता. तर आताच मी घरी आली, खूप थकले, खूप दमले. तर आता मी झोपणार आहे, फ्रेश वगैरे होते, कपडे वगैरे चेंज करते आणि आराम झोपून घेते. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला तो नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.